नमस्कार. मी B.Ed प्राचार्य वैशाली पाटील, शाहू शिक्षण संस्था अध्यापक महाविद्यालय. आज आमच्या महाविद्यालयामध्ये डॉक्टर दिनेश गुप्ता सर यांना आम्ही प्रमुख पाहुणे म्हणून व्याख्याता म्हणून आमंत्रित केले होते. माइंडसेट या विषयावर सरांनी खूप प्रभावी व्याख्यान आमच्या विद्यार्थ्यांना दिलेलं आहे. अगदी 11वी-12वीचे विद्यार्थी ते मानसिक किंवा त्यांचं मन चंचल असतं, तर त्या चंचल मनाला कसं ओढून घ्यावं हे सरांकडून शिकावं. सरांनी खूपच छान सांख्यिकीय पद्धतीने त्यांच्यातील मनातले कवडे ओळखलेले आहेत आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये काही आकडे बोलून किंवा त्यांचे फोन नंबर आपण व्हिडिओमध्ये नक्कीच बघाल, परंतु त्यांना कसं बोलतं करावं, अगदी शांत बसणारे मुलं सुद्धा सरांनी बोलतं केले आणि विकास कसा करावा, स्वतः डेव्हलप कसं व्हावं, माइंडसेट कसं करावं यावर सरांनी खूप युक्त्या सांगितलेल्या आहेत आणि खूपच छान पद्धतीने मुलांची मनं सरांनी त्यांच्या 1.5 ते 2 तासाच्या वरती चाललेलं जे वक्तव्य व्याख्यान होतं त्यातून मुलांना माइंडसेटकडे वळवलेलं आहे. आणि आमच्या शिक्षकांचा सुद्धा माइंडसेट झालेला आहे की आम्ही मुलांना अजून अपडेट, मोबाईलसारखं अपडेट होऊन नवनवीन काय द्यावं. तर नक्कीच छान सर, सर्वच विद्यार्थ्यांनी डॉक्टर दिनेश गुप्ता यांचं हे व्याख्यान यूट्यूबवर जाऊन बघावं असं मी सर्वांना विनंती करते. धन्यवाद. मॅडम, कुठला पॉईंट खूप चांगला वाटला आपल्याला पर्सनली, एवढं आपण सेशन घेतलं त्यामध्ये कुठलं असं वाटलं की ही ऍक्टिव्हिटी खूप चांगली होती? सर, आपण 2-3 जी उदाहरणं दिलीत की वडील काय करतात ते तुम्ही बघू नका, तर तुम्ही स्वतःला घडवा, हे मला खूप आवडलं सर. की आई वडील काय करतात, घराची मागचं वातावरण, पार्श्वभूमी, कुठे राहताय, कोणत्या परिसरात राहताय हे न बघता तुम्ही आता काय करणार आहात, आत्ता नाही थोड्या दिवसांनी, 6 वर्षांनी, 10 वर्षांनी तुम्ही कुठे असणार आहात त्याची तयारी, त्याचं माइंडसेट तुम्ही आत्तापासून करा आणि त्याचं मार्गक्रमण करा. हे सर तुम्ही खूप छान सांगितलं. हा मुद्दा मला फार आवडलेला आहे सर. धन्यवाद मॅडम. धन्यवाद सर.